हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज थोडासा वेगळा व्हिडिओ आहे. तर रात्री 6:30 पावणे 7 वाजता तर तुम्हाला इथे मागं हे दिसतंय बघा शेततळ. तर त्याच्यावरती प्रत्यक्षात वाघ बघितला. म्हणजे लोक आतापर्यंत फोनमध्ये आणि टी व्हीमध्ये बघितला होता, तर रात्री प्रत्यक्षात बघितला. खरंच इतका डेंजर होता, म्हणजे प्रत्येकाने पाहिलं. तर आम्ही जो 4 ते 5 मिनिटं त्याला बघत होतो, पण नेमका अंधार असल्यामुळं काय त्याची शूटिंग घेता आली नाही मला. तर तो एकदम असं निवांत चालला होता. आणि जेव्हा आमचं कुत्रं भुकलं ना, तर ते कुत्र्याच्या मागच तो फिरला. कुत्रं घरामध्ये घेतला आणि दरवाजे पण लावून घेतले. तर त्याच्यामुळं काही मग जास्त बघायला भेटला नाही. नाहीतर नक्कीच व्हिडिओ काढला असता. आणि सध्या चालू आहे ते पावसाळ्याचं वातावरण. तर आज थोडंसं वातावरण फ्रेश झाले. तुम्हाला मागं दिसत असेल बघा, जास्त काही पाऊस नाही आज, एकदम मोकळं वातावरण आहे. पण मागं 2-3 दिवस पाऊस झाला ना, तर त्या पावसामध्ये नांदूरमधमेश्वर येथील धरण आहे, प्रत्येकाला माहीतच असेल, मोठा डॅम आहे तिथं. तर त्या धरणावरून इतकं पाणी पडते आणि खूप छान पाणी वाटतंय असं. तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी नक्कीच बघायला या. आणि आम्हाला इथून खूप जवळ आहे, पण काही जाणं होत नाही. तर मागच्या वेळेस मी गेलेली होती, तर तेव्हा काढलेला व्हिडिओ आहे. तर नक्कीच सर्वांनी बघा, खूप छान पाणी पडताना दिसतंय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग. म्हणजे कुत्रं जर गारलं नसतं ना, तर आमचं लक्ष पण गेलं नसतं त्या गोष्टीकडं. म्हणजे वेळ होती पण काळ नव्हता. आणि जेव्हा तो बघितलं तर पूर्ण पायाखालची जमीनच हादरून गेली, कारण प्रत्यक्षात अजून बघितलाच नव्हता. तर फर्स्ट टाईम वाघ बघितला आणि इतका डेंजर होता, खूप मोठा होता असा. तर आणि सगळ्यात म्हणजे ते अजिबात असं घाबरत नव्हता. ज्यावेळेस कुत्रं भुकलं ना, त्यावेळेस तो डायरेक्ट असं मागं फिरून बघितलं त्यांनी. आणि अगोदर लक्ष नव्हतं, पण जेव्हा कुत्रं भुकलं तेव्हा त्याचं लक्ष गेलं. तर खरंच खूप डेंजर होता असं प्रत्यक्षात पाहिलं. आणि पाहिल्या तर पायाखालची जमीनच हादरून गेली, इतका डेंजर वाघ होता. आज लयच पाऊस आहे. तर जोरदार पावसाचं आगमन आज सुरू झालेलं आहे. आणि आज 3 तारीख आहे ना गं. 2 तारखेलाच पाऊस सांगेल होता, पण 3 तारखेला पाऊस सुरू झालेला आहे. आणि इकडं बघा, जनावरांचं चालू आहे चारा खायचं काम. आणि धुण्याचे परत नेहमीप्रमाणेच चालू झाले हाल. तर घरात टाकायचं आणि बाहेर काढायचं. तर बघू म्हटलं थोड्या वेळ वाळून देऊ.